गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमचं लग्न कसं झालंच्या पार्ट 19मध्ये. तर एंगेजमेंट झाल्यानंतर हळूहळू सगळे रेडी होऊन आले आणि त्यानंतर आमच्या संगीतला सुरुवात झाली. संगीतमध्ये माझा मूड थोडा ऑफच होता कारण की आमचा कपल डान्स रेडी नव्हता. मी भूषणला खूप मस्का मारत होते की चल आपण डान्स करूया म्हणून, पण भूषण नाहीच म्हणाला होता की मला कपल डान्स करायचाच नाही आहे आणि मला डान्समध्ये इंटरेस्ट नाही आहे. पण मला काय माहिती होतं माझ्यासाठी वेगळंच सरप्राईज काहीतरी वेट करते. ह्याने मस्त प्रॅक्टिस करून एक डान्स बसवला होता जो की माझ्यासाठी सरप्राईज होता. माझा नॉन डान्सर नवरा माझ्यासाठी एवढा मोठा डान्स परफॉर्मन्स बसवेल मला असं वाटलंच नव्हतं. अक्षरशः तो डान्स बघून माझ्या डोळ्यात पाणीच यायला सुरुवात झालं कारण की मला विश्वासच बसत नव्हता की भूषण डान्स करेल. कारण लग्नाआधी त्याला कपल डान्ससाठी कन्व्हिन्स करता करता माझ्या नाकी नऊ आले होते. तो अजिबात रेडी होतच नव्हता. तरीही त्यातल्या त्यात 1-2 गाण्यांवर मी त्याच्याबरोबर डान्स बसवला होता. पण त्याचा डान्स एवढा छान झाला की आमच्या दोघांचा कपल डान्स त्यासमोर काहीच नव्हता. संगीत झाला तर त्यानंतर वेळ होती हळदीला सुरुवात करायची. आमच्या दोघांचेही आउटफिट मी कस्टमाइज करून घेतले होते आणि ते माझ्या बहिणीने शिवले होते. आमच्या हळदीत हळद नाही तर अक्षरशः होळीच खेळलो होतो मी. आमच्या घरात हे पहिलंच डेस्टिनेशन वेडिंग होतं आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. हळद लावून झाल्यानंतर आता वेळ होती मस्त डान्स करायची आणि मला डान्समध्ये कोणी थांबवू शकत नाही. एकदा सुरुवात झाली की जोपर्यंत म्युझिक थांबत नाही तोपर्यंत मी डान्स करू शकते. मस्त रात्रभर डान्स करून आम्ही हळद तर एन्जॉय केली, पण नेक्स्ट डे सकाळी अक्षरशः पंडितच माझ्या रूमपर्यंत आले होते मला मंडपात घेऊन जायला. ते का ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगते. तोपर्यंत स्टोरी पूर्ण ऐकण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.